शेतकरी बंधूंनो, आज आपण लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव इथं आहे आणि हे आमचे शेतकरी मित्र आहेत संभाजी भागवत दिवसाने. माझी ज्यावेळी भेट व्हायची होती त्याच्या अगोदर ह्यांनी 20 किलो ह्याला डीएपी टाकलंय, दुसरं काही टाकलेलं नाही. 20 किलो डीएपी टाकलं. बर, पहिल्यापासून थोडं ह्याला काय केलं सांगा. सुरुवातीला रोपं लावले, हा त्यावेळी डीएपी टाकलं 20 किलो. नंतर मी तुम्हाला भेटलो भाऊच्या शेतात. हा नंतर मग ते बाहेरीचं 1800 आणलं, ते सोडणं चालू प्रत्येक हप्त्यात. दुसरं काय केलेलं नाही. दुसरे कीड आले, कीड आले का नाही? बरं, ह्याच्या अगोदर कधी फ्लावर केलं होतं का? हा, दरवर्षी दरवर्षी करताय. दरवर्षी समजा हा एक एकर पर्यंत क्षेत्र आहे तुमचं, 36 गुंठ आहे. 36 गुंठे. 36 गुंठ्याला किती खर्च आला असता रासायनिक? 30 गुंठ्याने जर रासायनिक आणि हे जर केलं तर साधारण 35 ते 40,000 रुपये खर्च आला. एक एकर नुसता खर्च निवड बिना रोप काढून, रोप सोडून. रोप सोडून. तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या, ह्यांना रोप सोडून 40,000 रुपये खर्च येत होता, म्हणजे औषध आणि खतावर. आता ह्या वेळेला दोन्ही प्लॉट म्हणजे जवळजवळ 36 गुंठ प्लॉट आहे. 36 गुंठ्याला फक्त 4 लिटर अल्ट्रासी वापरलंय आणि बाहेर 1 पाव लिटर धरून चालू. लक्षात आलं का? म्हणजे आपणाला जास्तीत जास्त 4,300 रुपये खर्च आलेला आहे. बरोबर आहे. तुम्ही बघा, कुठं तरी कीड आहे का? तुम्हाला कुठेही कीड दिसत नाही. थोडं क्लोजअप दाखवा. एकदम फ्रेश. लक्षात आलं का? तुमच्या लक्षात की ह्याला कुठली कीड नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं फायदा की ह्यात टेन्शन नाही. काय नाही, काय टेन्शन. कळलं का? शेतकऱ्याला कसं असतं, येईल का नाही, येईल का नाही, येईल का नाही, हा टेन्शनच नाही. टेन्शन खतम. ह्याच्या अगोदर तुम्ही फ्लावर करत होता, त्यावेळीची परिस्थिती काय होती? त्यावेळेला तर खर्च खूप व्हायचा आणि आळी राहायची, प्रत्येक गड्डा खाऊन घ्यायचा. आता तुम्ही बघा, हे पान तर एवढं जाड आहे, हे मोठं आहे, पण हे जाड पण आहे. लक्षात आलं का? हे जी जाडी एवढी आहे की मग साधी कीड जी असते, मावा, तुडतुडे, माईट, थ्रीप, ही येतच नाही. आलं का कुठलं? नाही, आलंच नाही. आता काय आहे का? ह्याच्यावर तुम्ही हलवून बघा, कुठं तर पांढरी माशी सुद्धा नाही. म्हणजे जे असायला पाहिजे ह्यातलं काहीच नाही. बरं, मला सांगा, आपण एवढी औषधं मारत असताना त्यात कीड रोग होत होती आणि ह्यावेळी आपण औषधच मारलं नाही, औषध नाही. मग कीड रोग कशी आली नाही? काय आता कारण? बाहेरचं नाही, आता मारलं ना. काय बाहेरीज मध्ये 1 पाव लिटर घेता तुम्ही, वर्षभर जाते. काय ते जादू, काय मला समजत काही समजत नाही आम्हाला. तुम्हाला माहिती त्यात काय घातली तर. मलाही काय माहित नाही बरं का. ऍक्च्युली त्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या कीड आणि रोग कंट्रोल करतात. पूर्वी असंच होतं, आपण साध्या पद्धतीनं शेती करत होतो, त्यावेळी कीड रोग कंट्रोल होत होते. आता तुम्ही सांगा ना, चांगलं कमरे इतकं आलंय. कमरेत काल आता ह्याच्यामध्ये गड्डा सुद्धा तुम्हाला मोठा दिसेल. मोठा बघा, गड्डा जर बघितला आपण मोठा होतो, म्हणून शेतकऱ्याने काय करायचं, 3 किलो थोडं जवळ लावायचं. नाही, त्यावेळेस सेंद्रियमध्ये करत असताना नाही, आता ठीक आहे, झालं ते झालं. रोपांची संख्या, रोपाचा दर जास्त त्यामुळे जरा लांब पावसाचं वातावरण होतं. तर हे जर तुम्ही बघितलं, हा फार मोठा गड्डा झालाय. लक्षात आलं का? 3 किलोच्या पुढचा. हा, आणि खर्च काही नाही आहे. 4-4.5 हजार एकराला खर्च, म्हणजे कोबीला, फ्लावरला काहीच नाही. कोबी एक वेळ वेगळी गोष्ट आहे, पण फ्लावरला कीड आणि रोग लोक एवढे म्हणतात की बोलायचं काम नाही. आज ती बघा, तुम्ही आता खाल्लेलं असेल, यात टेस्ट मध्ये किती फरक आहे? टेस्ट मध्ये भरपूर फरक पडला. तुम्ही खाल्लं का? किती फरक आहे पहिल्यापेक्षा? ज्यांना खायला देणार आहे, जे आपले ग्राहक आहेत, गोबी शिजवतो आणि शिजवताना जे चव राहते ना, ती चव या गोबीला एकदम जबरदस्त. नाही, ह्याच्यात महत्वाचं काय माहिती आहे का? आपण दुसऱ्याला चांगलं खायला देतो, चांगलं जैविक. आणि तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये गेल्यामुळे एक गाई तुम्ही घेतली असेल, आहे का नाही? एक गाईचा सांभाळ करताय. पूर्वी तेवढं तिच्याकडे लक्ष देत नव्हता. कळलं का? आता हे बाहेरची अल्ट्रासी चालू केल्यापासून आपलं लक्ष वाढलं. आता गाईचं सकाळी काय करायचं, सकाळी तिच्या अंगावरनं हात फिरवायचा. तिची हे होत नाही, आपली होती, आपली सेवा होती, गाई सेवा होत नाही. तर ही खरोखर फॅक्ट आहे. तर शेतकरी बंधूंना मला सांगायचं की आता आपल्या शेजारी डॉक्टर बावस्करांचे भाऊ इथं आलेले आहेत की बाविस्कर, आपण डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी आपण म्हणतो. त्यांना काय वाटतं जरा तुम्ही सांगा थोडक्यात. जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा. खूप जबरदस्त रिझल्ट आहे. खर्च अजिबात नाही त्याच्यात.
नाही, अजिबात नाही किरकोळ आहे. जमा जो करा. 40,000 खर्च येत होता 4,000ला, म्हणजे 10% झाला. रासायनिक काहीच नाही झाला. रासायनिक काही नाही, दुसऱ्याला खायला चांगलं. लक्षात आलं का? तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. आता आपण शेजारच्या प्लॉट मध्ये जाऊया, हा, चालेल. की जो 15 दिवस उशिरा लावलाय आणि त्याला पहिलं पण 20 किलो हिथं डीएपी दिलंय, तिथं ते पण दिलेलं नाही. ते आपण जरा बघू. फक्त 15 दिवस लेट आहे त्यापेक्षा. मोडते पाणी, मोठा. कडक पणा राहतो झाड असल्यामुळे. तिकडे ठेवा. ठीक आहे. असं फरक काय झाला मामा? कसं आहे? तास गेले बाहेरचं आठवड्याची जास्त सोडलं. हा ते मोसंबीचं तास गेले ना मोसंबीसाठी जास्त सोडलं 2 टाइम. म्हणजे लागवडीच्या अगोदर मोसंबी लागवड झालेली होती ना अगोदर. आम्ही टाकला होता का व्हायचा? आता शेतकरी बंधूंनो, आपण दुसऱ्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. म्हणजे शेजारीच मध्ये काय थोडा गॅप आहे 10 फुटाचा, आणि त्याच्या शेजारच्या प्लॉट मध्ये ह्याला बाहेरी चालत्राशी सोडून दुसरं काही वापरलेलं नाही. लक्षात आलं का? आता शेजारी आहेत मामा, तुम्ही या जरा पुढे. शेजारी आहे ना तुम्ही? तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात? ह्याने काय वापरलंय का ह्याच्यात? काय गडबड केली आहे? आतापर्यंत आपल्याला काही माहित नाही होतं. हा. आले तेव्हा माहित झालं त्यांनी काय सोडलं काय नाही आपल्याला. आता हे कसं वाटतंय तुम्हाला? एकदम फ्रेश वाटतं. आहे की नाही? त्याची पानं मोठी आहेत. लक्षात आलं का? आणि गड्डा सुद्धा मोठा आहे. आपण एक गड्डा पण दाखवू आपण शेतकऱ्यांना, म्हणजे लक्षात येईल की बाबा पहिल्यांदा हे किती विचारलं मोठं त्या आहे. टायमाला सांगितलं मी की गड्डा एकदम मोठा पाहिजे, हा. गोबी चांगली जमली आहे. हा. आणि शेतकऱ्याचं टेन्शन गेलं हो. हा, टेन्शन नाही. काय डोक्याला हे लावलंय पाणी सोडणं, ह्याच्या पलीकडे काय करायचं? त्याला 8 दिवसातून हा, बाहेरीच्या अल्ट्राशी 8 दिवसांनी एकदा खालनं एकदा वरनं सोडायचं, बाकी काय करायचं नाही. तर सगळ्यांच्याही लक्षात आलं असेल हे प्लॉट बघून तुम्हाला, की फ्लॉवर मध्ये शेतकऱ्यांचं किंवा आमच्या सायंटिस्टचं सगळ्यात म्हणणं असतं की हे कीड आली हे औषध मारा, ती कीड आली ते औषध मारा, हा रोग आला. इथं तुम्हाला काहीच दिसत नाही. लक्षात आलं का? पानं पाहिजे एवढं. आणि पानाची साईज जर तुम्ही बघितली की बोलायचं काम नाही. जेवण करून घ्या डायरेक्ट. आता आपण तिथला काढू तयार, म्हणजे त्याचं हे घेऊ. तर आता तुम्हाला एक आम्ही गड्डा काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गड्डा किती चांगला तयार झाला आहे. आणि लावला पुढे घेतो. हा, एवढा लाव आमचा plot. बाहेर चालतं ती चालते. चालू केलंय का तुम्ही? नाही आम्ही माहितच नाही. हा, अजून ह्याच्या मोठा होतोय. डायरेक्ट 3 किलोच्या पुढचा होईल डायरेक्ट. हा, हा. आता हे जरा हातात घ्या. हातात घेऊन आपण काढू कधी नाही 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 नाही, काढू नका. बाकीचे झाड तुम्ही पाहिजे खाली गड्ड्यात झाड दाखवायचं. हे बघा, हे जे मुळं बघा, अजून क्लोजअप घ्या. ही जी जाडी बघा, आणि हा गड्डा, ही जी जात कुठली आहे तेवढी सांगा शेतकऱ्याकरता. 106 आहे ते. 106. कुठले कंपनी? मराठी नाही माहिती, पण 106 आहे. नर्सरीतून आणलं गेलं ना त्याच्यामुळे नाशिकची वराठी म्हणून प्रख्यात येते, पण 106 नंबर आहे. हे गड्डा किती क्लिअर आहे बघा ना, किती पांढरा आहे, म्हणजे रसरशीत आहे. बरोबर आहे. ही जाडी घ्या म्हणजे लक्षात येईल. ही पानाची साईज बघा. असंच फिरवायचं. ही जाडी किती आहे बघा. ही झाड जरा असं समोर वजन दिलंय मग. असं असं डायरेक्ट निम्मेपेक्षा बी बाकी जाऊन. तर शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण फ्लावर सुद्धा आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं आणू शकतो. हे 4,000मध्ये 36 गुंठमध्ये फ्लावर केलाय त्यांनी. 5,000 रोपं लावलेली आहेत आणि त्यांना 25 रुपये किलो हा दर मिळतोय. भविष्यात कमी होईल किंवा जास्त होईल, पण ही खरोखर फॅक्ट आहे. गड्डा बघितलाय, गड्डा घेतला पाहिजे गिरायकानं, आणि खाल्ल्यावर जर दुसऱ्या दिवशी उडकत आला पाहिजे. तर ही खरोखर फॅक्ट आहे. सगळ्यांनी थोडं लक्षात घ्या. आता आमचे मित्र आलेत, विक्रम क्षीरसागर, जरा तुम्हाला काय वाटतंय तेवढं सांगा त्यांना. शेजारी आहे तुम्ही.
मेथी केलेले आपले शेतकरी आहेत, मागल्या आपल्या ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं बघा. अतिशय म्हणजे असा कांदा मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही आणि पांढरा शुभ्र आहे. मार्केटला जास्त दर मिळण्याचं एकच कारण असतं, फक्त पांढरा शुभ्र कांदा पाहिजे आणि अतिशय कमी खर्चात. बघा तुम्ही त्याचा जर गेज बघाल तर आता बारे सुरुवात आहे, म्हणजे कदाचित एखाद्या वेळेस 3 ते 4 किलोचा कांदा याचा पडेल. आता नेमकी सुरुवात झालेली आहे याची. कांदा म्हणजे कोबीचा गड्डा, फ्लावरचा गड्डा. फ्लावरचा गड्डा आमच्याकडे कांदा म्हणत नाही. कांदाच म्हणले खानदेश एरियामध्ये आणि पानाची साईज बघा तुम्ही, पान किती रफ आहे. आळाई तुम्हाला म्हणजे प्लॉट म्हणजे सुद्धा फिरवून बघा, आळाई तुम्हाला कुठेच दिसणार नाही. कुठं आळी नाही. बघा पान म्हणजे जेवण करून घ्या या पानावर. तर मला वाटतं शेतकरी बंधूंनो आपण इथं थांबूया, हा एपिसोड इथं संपवूया. नमस्कार.